अवैध धंदे जोरात, मुजर पोलीस प्रशासन कोमात. हप्त्याच्या जोरावर अवैध साम्राज्य, गोरगरिबांवर कारवाई, माफियांना मोकळे रान. पंढरपूर शहर आणि तालुक्यात सध्या अवैध धंद्यांचा अक्षरशः उताला असून कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. वाळू उपसा, मटका, जुगार, अवैध वाहतूक आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची चर्चा सर्वत्र रंगत असताना पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. अवैध धंद्यांमधून मिळणारा मुबलक आणि बिनाकष्टाचा पैसा वापरून काही अवैध व्यावसायिकांकडून धाकधपटशाही केली जात असल्याचंही समोर येत आहे. एवढंच नव्हे तर प्रशासनातील अधिकारी आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांनाही धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान पोलीस प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना या अवैध व्यावसायिकांकडून लक्ष्मी दर्शन होत असल्याची कुजबूजही शहर व तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना जणू काही मोकळे रान मिळाल्याचं चित्र दिसून येते. एकीकडे अवैध व्यावसायिकांना मूक पाठबळ मिळत असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांवर आणि वाहन चालकांवर मात्र कारवाईचा बडगा उगारला जात असल्याची भावना वाढतीये. किरकोळ कारणावरून वाहन चालकांना दमदाटी, दंड आणि काही ठिकाणी मारहाणीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांचं नक्की चाललंय तरी काय, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. जर पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत असेल तर हे व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू कसे आहेत, आणि जर कारवाई होत नसेल तर अवैध व्यावसायिकांचे लाड कोण पुरवत आहे, असा सवालही आता उघडपणे विचारला जातोय. पंढरपूर शहर आणि तालुक्यात वाढत चाललेले अवैध धंदे आणि त्यातून निर्माण होणारी दादागिरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनानं तातडीनं कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.